मराठी एकीकरण समितीने आज मालपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांना भेट दिली आहे. नेमकं निवेदन दिलं आहे. काय निवेदन दिलं आहे हे आपण मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊया. सर, आज मराठी एकीकरण समिती ही स्वतः या ठिकाणी आलेली आहे, पोलिसांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं प्रामुख्याने कारण होतं आणि तुम्ही जे निवेदन दिलं आहे काय त्या निवेदनमध्ये आहे? मराठी माणसावरती दिवसेंदिवस या परप्रांतीयांकडून हल्ले होत आहेत, याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. प्रवृत्तीच्या व्यक्तीने मारहाण केली, 24 तास तो पोलिसांना सापडत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी त्याला जाऊन शोधून आणतात, मग पोलिसाच्या तावडीत देतात. मूळ मुद्दा असा आहे की यांची हिंमत इतकी वाढली आहे की स्वतःच्या राज्यामध्ये जी गुन्हेगारी हे करतात, पोलिसाला घाबरत नाहीत. त्याच प्रकारे ह्या महाराष्ट्रामध्ये वागण्याचा हा प्रयत्न आहे. याच्या आधी देखील कल्याणमध्ये जर पाहिलं असेल तर आमचे देशमुख जे कुटुंबीय त्या ठिकाणी होते, त्यावेळेस एक शुक्ला नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. असे अनेक घटना कल्याण स्थानकावर देखील परप्रांतीय रिक्षावाल्यांनी मिळून एक मराठी माणसावर हल्ला केला होता. अशा अनेक घटना या हद्दीमध्ये घडत आहेत. आज आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांची भेट घ्यायला आलो मराठी एकीकरण समितीच्या मार्फत. त्यांना काही गोष्टी आम्ही कळवलेल्या आहेत की या हद्दीमध्ये जेवढे परप्रांतातून आलेली जी गुन्हेगारी स्वरूपीची लोकं आहेत त्यांची नोंद आपण घ्यावी, त्यांच्या चौकशा कराव्यात, जेणेकरून त्यांना पोलिसांची भीती राहील. आज हा जो माजोरडेपणा दाखवत आहेत तो कुठेतरी पोलिसाच्या भीतीने कमी झाला पाहिजे. उद्या भविष्यात अशा घटना घडू नये त्याची पोलिसांनी दक्षता घ्यावी, असं निवेदन आम्ही त्यांना करण्यासाठी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आलेलो आहोत. आणि या ज्या झहासारखे जे व्यक्ती आहेत यांची खरं तर पोलिसांनी धिंड काढली पाहिजे. न्यायालय काय आहे, आज न्यायालयामध्ये हजर केलं, त्याला जामीन होईल, तो पुन्हा एक मोकळापणाने फिरणार, पुन्हा काहीतरी गुन्हे करणार आणि मग महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस सुरक्षित आहे की नाही असा प्रश्न आम्हा सर्वसामान्य माणसांना पडतो आहे. आणि मग आमचे जे राज्यकर्ते आहेत, मराठीच्या नावाने असणारे काही सत्तेमध्ये आहेत, ते कुठे आहेत, ते याच्यावरती का बोलत नाही असा देखील प्रश्न मराठी एकीकरण समिती उपस्थित करते आहे. आज तुम्ही निवेदन दिलं आहे. गेल्या काही दिवसापासून हा मुद्दा चालू कल्याण डोंबिवलीमध्ये सुरुवात झालेली देशमुख कुटुंब असेल किंवा या ठिकाणी आरतीकरणाचा विषय असेल, आज त्यांना देखील तुम्ही या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कॅबिनमध्ये आणलेलं. नेमकं त्यांचंही काय मत होतं, काय सांगितलं त्यांनी? नाही, त्यांचं हेच मत आहे की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या या घटना आम्ही सहन करणार नाही. कारण प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्र जे आहे कायद्याचं राज्य आहे. जर परप्रांतीय इथे येऊन राहत असतील आणि गुन्हे करत असतील तर पोलिसांनी त्यांना कुठेही पाठीशी घालू नये असं त्यांचं मत होतं. आज जरी राज्यकर्ते बदलत असले तरी प्रशासन आणि पोलीस तेच राहतं, नागरिक तेच राहतात. तर आपण प्रशासन आणि नागरिक मिळून ह्या शहराची, या राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवू शकतो आणि गुन्हेगारीला आळा घालू शकतो, असं सर्वांचं मत या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेलं आहे. सर, काय सांगाल, पोलीस ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली, 24 तास उलटून त्यांच्या तावडीत सापडल्या नाही, एक मनसेच्या पदाधिकारी त्यांना पकडून आणतात, याविषयी आपलं काय मत आहे आणि मराठी एकीकरण समितीने याविषयी काही इशारा दिला आहे? खरं तर सर्वप्रथम तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि महाराष्ट्र पोलीस हे भारतात एक नंबरचं पोलीस मानलं जातं. कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये पाळला जातो. आणि अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत वारंवार, गेल्या तुम्ही 2-3 वर्षापासून जर तुम्ही पाहिलं तर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आता जी कालची जी घटना आहे ती खरोखरच निंदनीय आहे. अशा प्रकारे एका महिलेवरती मारहाण करणं खूपच चुकीचं आहे. आत्ता त्या सर्वसामान्य माणसांनी, मराठी माणसांनी ह्या सर्व विषयाचा गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. कारण आत्ताच पावसाळी अधिवेशन संपलं आणि त्या अधिवेशनामध्ये या राज्यकर्त्यांना, ज्यांना आपण निवडून देतो, त्यांनी काय गुण उधळलेत ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. राज्याच्या विकासाच्या बाबत काय बोलले नाही, राज्याच्या सुरक्षेच्या बाबत काय नाही. आणि अशा परिस्थितीत मग आता मराठी माणसांनी करायचं काय? मराठी माणसाला वाली कोण राहिला आहे? त्यासाठी सर्वसामान्य मराठी माणसांनी आता स्वतःसाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या जर घटना यापुढे या महाराष्ट्रात कुठं घडत असतील तिथे मराठी एकीकरण समिती आमच्या मराठी बांधवांच्या पाठी ठामपणे उभे राहणार. आणि जो कोणी अशा प्रकारच्या घटना घडवत असेल त्याला आम्ही आमच्या पद्धतीनेच उत्तर देणार. देशमुख जे आहेत हे कल्याण पश्चिममध्ये ज्या पद्धतीने एक परप्रांतांनी मारहाण केलेली, यांनाही देखील मारहाण केलेली, तुम्ही स्वतः
आज या लढ्यामध्ये तुम्ही देखील सहभागी झालेले आहेत. तुम्हीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतलेली आहेत. तुमच्यासोबत देखील असंच घडलेलं. आत्ता काय नेमकं तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या त्या ठिकाणी? नाही म्हणजे हे परप्रांतीय इथं पोटापाण्यासाठी आले, त्यांनी इथं पैसे कमवले आणि इथल्याच लोकांवरती आता ते दादागिरी करायला लागले. ती दादागिरी एवढी वाढली की जीव घेण्याची सुपारी देण्यापर्यंत दादागिरी वाढली. म्हणजे तुम्ही मराठी माणसांचा जीव घेणार आणि नंतर तुम्ही स्वतःच फक्त इथे राहणार, असं काय आहे का, हेही पोलिसांनी तपासायला पाहिजे. एकंदरीत पाहायला गेलं तर मराठी एकीकरण समिती यांनी आज निवेदन दिलं आणि पोलिसांना इशारा देखील दिला आहे. अशा गुन्हेगार पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांना त्यांची धिंड काढा आणि जर अशाच प्रकार चालू राहिला तर मराठी एकीकरण समिती स्वतः त्यांना शिक्षा देईल आणि त्याच्यासाठी मराठी माणसासाठी स्वतः पुढाकार घेईल असा इशारा देखील यावेळी एकीकरण समिती यांनी पोलिसांना दिलेला आहे. कॅमेरा पर्सन दिनेश जाधवसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.